कुठं राहिलं? शिरोली खुर्द. अच्छा, काय झालं होतं? शेतून घरी चाललो होतो रस्त्याने, जाता जाता पाटामध्ये बिबट्या लपलेला. घरी चाललो, पाटा जसं घरी चाललेलो बाईकवर येता येता पुढून बिबट्या दिसला येतं, त्याने डायरेक्ट हल्ला केला पाहिजे. तिथं आजूबाजूला कोणी होतं काय? आजूबाजूला कोणच नव्हतं तिथं, घरं बिरं कोण कुठंच नाही तिथं. त्याने काय मागं लागला तो? मागं लागला होता कसं हो, काय? मागं लागलेलं. पहिला अटॅक केला म्हणून मागं लागलेलं. मागं वळून बघितलं ते येतच होतं मागं. त्या रस्त्याने रेग्युलर चालू होतं ना? हो. म्हणजे असा प्रसंग याच्या अगोदर? नाही, याच्या अगोदर नाही. तिथं बिबट्या आधी दिसला होता? हो, तिथं दिसतो, पण 1 महिना झाला अजून तिथं कधी दिसला नाही, पण दिसायचा आधी. तुम्ही याची तक्रार आधी फॉरेस्ट खात्याला काही केली होती का की बाबा इथं बिबट्या आहे, याच्यावर काहीतरी तजवीज करावी तुम्ही किंवा गावकऱ्यांनी केली असेल पहिली, पण तिथं दिसला नाही. आता तो भावर आहे बरं. तसा हल्ला हाय दिसतो कधी कधी. याच्या अगोदर असा हल्ला तिथं झालाय कधी काय? नाही. वन खात्याने तिथं पिंजरे लावणं गरजेचं होतं का वावर आहे ते? तिथे ते शेळ्या मेंढ्यांवाले आले, त्यांच्या वासून तिथं आला असेल. तिथं आसपास आहेतच ते. आपल्या गावात झालं ना तुला शबरी ती बिबट्याने तुमच्यावरती काय हल्ला केला, तुमच्या मागं लागला, असं काय घडलं होतं? काय घडलं होतं नक्की? तो मी गाडी चालवत असताना तो असा 10 ते 15 फुटाच्या अंतरावरती दिसला मला. तो दिसल्यामुळं मी गाडी जागीच खाली पाडली. गाडी पाडल्यामुळे तो गाडीचा आवाज झाला आहे. गाडीचा आवाज झाल्यामुळं बिबट्या थोडा लांब राहिला. मी उठल्यावरती बिबट्या माझ्यावरती धावून येत होता. जेव्हा मी ओरडायला चालू केलं, मी 5 ते 10 मिनटं ओरडत होतो, तेव्हा बिबट्या पळाला. तिथे आजूबाजूला कोणी जवळ? कोणीच नव्हतं जवळ, मी एकलाच होतो. तुम्हाला काही त्यांनी हल्ला तुमच्यावरती केला आहे की तुम्ही वाचल्यात लागले काय नक्की? हल्ला करणार होता, मी ओरडल्यामुळे तो पळलाय. मला गाडीचं लागलंय फक्त, बस. तुमच्यावरती हल्ला किंवा असं काही झालं नाही, पण त्यांनी हल्ल्याच्या तो प्रयत्नामध्ये होता? हां, प्रयत्न करीत होता हल्ल्याचा. यांच्यावरती ही परिस्थिती गेली आणि तुम्ही मला वाटतं लगेच मागणी येत होतात का? तुमच्यावरती काय परिस्थिती, काय केलं नक्की? मी घरी चाललेलो, मी चालता तो पाटात लपलेला. मी बघितलं त्याला, त्यांनी डायरेक्ट हल्ला केला माझ्यावर. पाय धरायचा प्रयत्न केला, पण पाय निघाला माझा. मग मी मोठमोठ्याने ओरडलो, गाडी स्पीडनं पळवली, मग निघून आलो. तरी तो माझ्या मागं लागलेला वेळ. किती वेळ मागं लागला होता काय? तो काही 4-5-6 सेकंद आलता माझ्या मागं. अच्छा. मागं बघितलं, वळून ते येतच होता मागं. मग त्या रस्त्याने तू रोज जातोस? हो. मग असा प्रसंग याच्या अगोदर कधी? नाही, याच्या अगोदर कधीच नाही. बाकी इतर कोणाला? तिथं होतं, कधी कधी दिसला, पण आता 2-3 महिने झाले नव्हतं ते, काही दिसलं नाही कुठं. बरं, आता दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट मिळाली आहे का? डॉक्टर येऊन गेलेत? हो. काय सांगते डॉक्टरांनी? हे दिले, ते इंजेक्शन दिले 3. रोज यायला लावले, इंजेक्शन घ्यायला लागतं, सलाईन लावणार. अच्छा, किती दिवस सांगितले यायला? ते तारीख दिली त्यांनी लिहून याच्यावर, त्या तारखेला यायचं. 20. डॉक्टर साहेब, काय परिस्थिती आता पेशंटची? त्याच्या उजव्या पायाला बिबट्यानं ओरखडा झालेला आहे आणि 3 ठिकाणी नखाचे, बिबट्याचे पंजाचे वन आढळून आलेले आहेत, निशाण आढळून आलेले आहे. तर किरकोळ आहे आणि आपण औषधोपचार केलेला आहे, इंजेक्शन दिलेलं आहे त्याला. जे बिबट्याची लस आहे ती सुद्धा केलेली आहे आणि बाकीचे सुद्धा उपचार केलेले आहे. आजच्या दिवस पेशंटला आपण भरती ठेवलेलं आहे. पेशंटची तब्येत स्थिर आहे. आपल्याकडे लस आहे ते अवेलेबल आहेत ना? लस अवेलेबल आहे. तुमचं नाव? प्रशांत भगवान मोरे, रामाशिवली. तर आपल्या जवळच्या भागामध्येच, वस्तीच्या जवळच बिबट्याने हल्ला केलेला आहे. एकंदर बिबट्याचा वावर तिथं आहे, कसं आहे काय? ते बऱ्यापैकी सर बिबट्याचा वावर आहे, कारण आता शेतकरी वस्ती आहे आमच्यापैकी, तर बऱ्याच जणांना तिथं आढळलेलं आहे. किंवा आता आठवड्यापूर्वी लग्नाचं कार्य होतं, त्यावेळेसुद्धा त्याचा बिबट्याचा वावर तिथं बघितलं आहे. कारण ऊस शेती आहे, मक्याची शेती आहे, पुन्हा आजूबाजूला डाळिंबाचं आहे. याच्या अगोदर पण या घटना वारंवार घडलेल्या, पण अशी पहिल्यांदा अटॅक केलेला आहे. म्हणजे बघण्यात बऱ्याच वेळा आलेला आहे तिथे बिबट्या. आणि साधारण त्याचा टायमिंग असं की अपेक्षित असतो की 10 नंतर रात्री, मध्यरात्री त्या टायमिंगला पाहिजे. पण बऱ्याच वेळा त्याचा वावर, आता हा जो मागाचा अटॅक झाला 7:45 वाजता झाला, याच्या अगोदर पण आम्ही बऱ्याच वेळा जुन्नरवरून बाजारानिमित्त गावी जाताना, किंवा आता मागाशी पण शिरोली बुद्रुकचा बाजार होता,
मानवी वस्ती बऱ्यापैकी रहिवास त्या टायमिंगला चालू असतो आणि अशा वेळेस पण बिबट्या दिसत असतो. तर आता ह्या व्यक्तीवर जो अटॅक झालेला आहे तिथे तो म्हणजे बाजूला होता आणि हा शेतातलं त्याचं काम आटपून घरी झालेला, त्यावेळेस तो अटॅक झालेला आहे. एकंदरीत मग ह्या सगळ्या गोष्टी होत असताना वन विभागाशी काही संपर्क, त्यांच्या कानावरती काही गोष्टी टाकल्यात, कसं आहे काय? झाल्यानंतर वन विभागाला आम्ही हे सांगितलेलं, वेळोवेळी गावामध्ये ज्या घटना घडतात त्या गावचं हा, ते तो नॉर्मल पार्ट येतोच, परंतु त्या व्यतिरिक्त ज्यावेळेस तुम्हाला दिसतो त्यास अशा प्रकारची काही माहिती त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचली, काय केले असं? ह्याच्या अगोदर तरी नव्हती दिली, पण आता जेव्हा ही घटना झाली त्याच्यानंतर वन अधिकाऱ्यांना फोन करून त्यांना कल्पना देण्यात आली. काय मागणी काय असणार आता? पिंजरा लावा, त्या व्यतिरिक्त काय? तिथं बऱ्यापैकी कसं आहे, आम्ही तिथं घरं बऱ्यापैकी आहे, तर आमची प्रामुख्याने एक मागणी असेल की तिथं लाईटीची व्यवस्था करावी मेन, कारण अंधारा असल्यामुळे तिथं लाईटीची व्यवस्था करावी. पुन्हा जे 3 लाईट भेटली, कारण शेतकरी वर्गाला पाणी Three phase. घ्यावं लागतं, ती लाईट दिवसा देण्यात यावी, ती एक दुसरी मागणी. आणि पिंजऱ्याची तातडीने हे करावं, कारण हा अटॅक झाला आहे त्याला मनुष्याचं जर रक्त त्याला लागलेलं आहे, जर भविष्य काळात पुन्हा त्यांनी अशा प्रकारे अटॅक न होण्यासाठी वन विभागाकडे आमची एक अपेक्षा असते की त्यांनी त्वरित त्याच्यावरती पिंजरा वगैरे आता लावतात. वन विभागाचे कर्मचारी या ठिकाणी आहेत, त्यांनी आता फोटो दाखवलेत, पिंजरा त्या ठिकाणी त्यांनी पाठवलेला आहे. शेवटी तो पशु असा आहे की तो हल्ला करतो, त्याला जसं वातावरण दिसेल तसं, यामुळे आपणही सगळ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे आणि या प्रोव्हिजन पण होतीलच. तरच काळजी घेण्यासाठी जर तिथं आमची जी वस्ती ना, आमची रात्रभर लाईट चालू राहते तिथं, प्रामुख्याने गावातून किंवा याच्याकडून इलेक्ट्रिसिटी यांच्याकडून तिथं लाईटीच्या खांबायचे किंवा असे काही ते प्रायोजन तिथं पाहिजे, जे नाही आहे आम्ही ते करत असतो. आणि आता जे मेंढराळ जे बाहेरचे मेंढराची वस्ती आल्यामुळं त्याचा वावर आजूबाजूला बऱ्यापैकी तिथं वाढलेला आहे. तिथं प्रत्येक 2 दिवसापूर्वी पण तिथं असंच एक प्रकार घडलेला आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.